मुंबईतून मुंबईत असणाऱ्या विक्रोळीमध्ये नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अत्यंत मोठी दुर्घटना आपण पाहतोय। मुंबईमध्ये काल जोरदार पाऊस झाला आणि याच पावसामध्ये विक्रोळीमध्ये घडलेली ही घटना आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आणि याच घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं। मयूर, विक्रोळीमध्ये नव्या इमारतीचा हा स्लॅब नेमका कुठल्या कारणामुळे कोसळला? नक्कीच मुंबई उपनगरात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाला एका निर्माणाधीन इमारतीच्या साईडवरील काही भाग कोसळल्याने या इमारतीचे सुरक्षा रक्षक आणि त्यांचा मुलगा या दोघांच्या या घटनेत मृत्यू झाला आहे। रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली। नागेश रेड्डी हे त्याचे सुरक्षा रक्षकाचे काम करत होते। मात्र विक्रोळी परिसरातील कैलास बिझनेस पार्क येथे काम करत असताना रात्री 11:30च्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित रेड्डी हा त्यांना जेवण घेऊन आला, परंतु पाऊस पडत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले। परंतु अचानक हा जो स्लॅब आहे तो त्यांच्या अंगावर पडला। लोखंडी जी रॉड होती ते देखील त्यांच्या अंगावर कोसळले। त्याच्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला होता। अग्निशमन दलाने जवानांनी त्यांना तेथून त्या ढिगातून बाहेर काढले, मात्र त्यांना तिकडनं जवळ ते रुग्णालय आहे तिथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केले आहे। धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अतिशय धक्कादायक घटना आपण मुंबईतनं पाहतोय। स्लॅब कोसळून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे।